तर कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून TV9 मराठीने रियालिटी चेक केलाय। बस स्थानकात पुरेशी लाईट नसल्यामुळे एसटी बस अंधारातच अस्ताव्यस्त लावलेल्या आहेत। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 5 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले। मात्र प्रवासी संख्या लक्षात घेता सुरक्षा वाढवण्याची महिला प्रवाशांनी मागणी केली आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर बसमध्येच अत्याचाराची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आणि या घटनेमुळे एकूणच राज्यभरामध्ये खळबळ उडालेली आहे। राज्यभरातील महत्त्वाची जी शहरं आहेत त्या शहरांमध्ये 24 तास अशा पद्धतीनं बस स्थानकांवर गर्दी असते आणि विशेषतः रात्रीच्या वेळी या सगळ्या बस स्थानकामध्ये विशेष सुरक्षा असणं गरजेचं आहे। कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथले दृश्य आपण बघू शकतो। रात्रीच्या वेळी या संपूर्ण बस स्थानक परिसरात जवळपास 4 ते 5 गार्ड नियुक्त केलेले असतात। जे गार्ड ही जी गर्दी असते ती गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सध्या या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे जर आपण बघितलं तर या सगळ्या बस स्थानकामध्ये कशा पद्धतीनं रात्रीच्या वेळेस सुद्धा गर्दी आहे। रात्रीच्या वेळेस सुद्धा हे सगळं बस स्थानक किती गजबजलेलं आहे हे आपण या सगळ्या दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो। दुसरीकडे जर आपण या ठिकाणी नजर टाकली तर काही तळीराम देखील या सगळ्या बस स्थानक परिसरामध्ये वावरताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्यावर देखील अटकाव घालण्याची कुठेतरी गरज आहे। आपण बघू शकतो अशा पद्धतीनं रात्रीच्या वेळी अधिकारी देखील कुठेतरी हे गस्त घालत असताना आपल्याला दिसतात। सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।